रात्री दरवाजाची बेल वाजली आणि उघडताच समोर नग्न महिला. धक्कादायक प्रकार. असंही घडू शकतं. एका शांत रात्रीत घडलेली अशी घटना ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. त्या रात्री रस्त्यावर पूर्ण शांतता होती. कुत्र्याचं भुंकणं सुद्धा थांबलं होतं. लोक आपल्या घरात गाढ झोपलेले होते. अचानक एका घराची बेल जोरात वाजली. घरातील व्यक्ती दचकून उठली. एवढ्या रात्री कोण आलं असेल या विचाराने त्यांचं हृदय धडधडू लागलं. खिडकीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला, पण अंधारामुळे काहीच दिसत नव्हतं. पुन्हा एकदा बेल वाजली. यावेळी आवाज आणखी जोरात होता. घरातील लोक घाबरले. काही क्षण सगळे शांत बसून राहिले. बाहेरून कुणाचाच आवाज येत नव्हता. ना बोलणं ना हालचाल, फक्त शांतता. शेवटी धाडस करून घरमालकाने दरवाजाजवळ जाऊन हळूच कॅमेऱ्यामधून बाहेर पाहिलं आणि त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला. दारासमोर एक महिला उभी होती. तिचे केस पूर्ण मोकळे होते. ती एकटक दरवाजाकडे पाहत होती. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. ती पूर्ण विवस्त्र अवस्थेत शांतपणे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता, ना भीती, ना घाई, फक्त एक विचित्र शांतता होती. जणू ती कोणाची तरी वाट पाहत होती. घरातील लोकांनी दरवाजा उघडायची हिंमत केली नाही. काही सेकंद ती महिला तिथेच उभी राहिली. मग हळूहळू मागे वळली आणि अंधारात पुढे चालत निघून गेली. पण त्या रात्रीची भीती अजूनही संपलेली नव्हती. काही मिनिटांनी दुसऱ्या गल्लीतील एका घराची बेल वाजली. तिथेही तीच महिला दिसली. पुन्हा तसाच प्रकार. बेल वाजवायची, काही क्षण शांत उभं राहायचं आणि मग निघून जायचं. हळूहळू ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली. लोकांनी घराबाहेर पडणं बंद केलं. अनेकांनी आपल्या घरातील लाईट बंद केले. काहींनी तर खिडकी आणि दरवाजे आतून लॉक करून घेतले. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, ही महिला कोण आहे आणि ती रात्री अशा अवस्थेत का फिरते? काही लोकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. कॅमेऱ्यात जे दृश्य दिसलं ते आणखी भयानक होतं. महिला पूर्ण शांतपणे रस्त्यावर चालत होती. ना ती कोणाशी बोलत होती, ना मदतीसाठी ओरडत होती. काही वेळा ती अचानक थांबत होती आणि एखाद्या घराकडे एकटक पाहत उभी होती. ते दृश्य पाहून अनेकांची झोप उडाली. एका ठिकाणी ती महिला रस्त्याच्या मध्यभागी थांबली. काही सेकंद ती स्थिर उभी राहिली. नंतर अचानक तिने डोकं वर केलं आणि थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे पाहू लागली. ते दृश्य इतकं विचित्र होतं की फुटेज पाहणारेही घाबरून गेले. तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळंच दिसत होतं, जणू ती कुणाला तरी शोधत होती. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच परिसरात एकच खडबड उडाली. लोक घराबाहेर जमू लागले. प्रत्येक मोबाईलमध्ये तीच व्हिडिओ क्लिप फिरत होती. सोशल मीडियावर लोक वेगवेगळे अंदाज लावू लागले. काहींनी तर तिला भूत म्हटलं, काहींनी मानसिक रुग्ण, तर काहींनी एखादा कट असल्याचं सांगितलं. ज्या घरासमोर ती महिला गेली होती त्या घरातील लोक पूर्णपणे घाबरले होते. एका महिलेने सांगितलं की बेल वाजल्यानंतर तिनं दरवाजा उघडायचा प्रयत्न केला होता, पण अचानक तिच्या मुलानं तिला थांबवलं, कारण दरवाजाच्या खाली दिसणारी सावली ही खूप विचित्र वाटत होती. काही सेकंद उशीर झाला असता तर काय झालं असतं याचा विचार करूनही तिच्या अंगावर शहारे आले. काही युवकांनी रात्री त्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ज्या गल्लीमध्ये ती दिसली होती तिथे पोहोचेपर्यंत ती गायब होत होती. जणू ती अचानक हवेत विरघळून जात होती. अनेकांनी सांगितलं की ती चालताना आवाजही करत नव्हती. ना पावलांचा आवाज, ना बोलणं, फक्त शांत चालणारी एक सावली. प्रकरण इतकं वाढलं की अखेर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांना वाटलं की हा एखादा प्रँक असू शकतो, पण फुटेज पाहिल्यानंतर त्यांनाही धक्का बसला, कारण त्या महिलेमध्ये काहीतरी वेगळंच होतं. तपासादरम्यान पोलिसांना समजलं की ही घटना एका दोन ठिकाणी नाही तर अनेक गल्ल्यांमध्ये घडली होती. प्रत्येक ठिकाणी पद्धत एकच होती, रात्री उशिरा जाणं, बेल वाजवणं, शांत उभं राहणं आणि निघून जाणं. पण अजूनही तिची ओळख पटत नव्हती. दरम्यान सोशल मीडियावर या प्रकरणाने वेगळंच रूप घेतलं. काही लोकांनी व्हिडिओ एडिट करून भयानक संगीत टाकलं. काहींनी तिला मिस्ट्री वुमन नाव दिलं. तर रात्री एकटं बाहेर न पडण्याचे मेसेज व्हायरल होऊ लागले. भीती इतकी वाढली की अनेकांनी रात्री बेल वाजली तरी दरवाजा उघडणं बंद केलं. एका वृद्ध व्यक्तीने सांगितलं की त्या रात्री त्यांनी खिडकीतून तिला पाहिलं होतं. ती रस्त्याच्या कोपऱ्यावर उभी राहून काहीतरी पुटपुटत होती, पण तो आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता. अचानक ती मागे वळली आणि सरळ त्याच्या घराकडे पाहू लागली. ते पाहून त्याने लगेच खिडकी बंद केली. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही महिला धोकादायक असण्यापेक्षा तिला मदतीची गरज असू शकते, त्यामुळे कोणीही तिच्याशी गैरवर्तन करू नये. जर ती पुन्हा दिसली तर त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. हळूहळू तपास पुढे जाऊ लागला. पोलिसांनी आसपासच्या भागातील इतर कॅमेरे तपासले. त्यामध्ये दिसलं की एक महिला बराच वेळ एकटी फिरत होती, जणू कोणीतरी तिचा पाठलाग करत होतं. काही तासानंतर पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. परिसरातील लोकांनी सांगितलं की ही महिला काही दिवसांपासून आसपास फिरताना दिसत होती, पण कोणीही तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं, कारण ती बहुतेक वेळा शांत असायची. मात्र त्या रात्री अचानक तिचं वागणं विचित्र झालं. जसं जसा तपास पुढे गेला तसं तसं या प्रकरणामागचं सत्य समोर येऊ लागलं. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं समोर आलं की ती महिला मानसिक तणावातून जात असण्याची शक्यता आहे. तिची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ती अशा अवस्थेत रस्त्यावर फिरत होती असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ही घटना रामपूर जिल्ह्यातील मिलिग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्या महिलेचा शोध सुरू केला आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. पण त्याचबरोबर त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, जर ती महिला कुठे दिसली तर तिची थट्टा करू नका, तिच्यावर हल्ला करू नका, कदाचित तिला मदतीची फार गरज आहे. त्या रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज आजही लोकांच्या अंगावर काटा आणतं, कारण त्या शांत रस्त्यावर फिरणारी ती महिला नेमकी कोण होती, तिच्यासोबत काय घडलं होतं आणि ती प्रत्येक घराची बेल का वाजवत होती, या अनेक प्रश्नांची उत्तर अजूनही पूर्णपणे मिळालेली नाहीत. आणि म्हणूनच ही घटना आजही लोकांसाठी एक भयानक रहस्य बनून राहिली आहे.